नमस्कार मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो निळाशार समुद्र, हापूस आंबा आणि कौलारू घरं. पण 500 वर्षांपूर्वी कोकण कसं होतं, तिथली लोकसंस्कृती, लोकांचे व्यवसाय आणि राहणीमान कसं होतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियममध्ये. 3 एकरांच्या निसर्गरम्य परिसरात पसरलेलं हे एक ओपन एअर म्युझियम आहे, जिथं जुनं कोकण पुन्हा जिवंत उभं केलं आहे. कोकणचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे. या म्युझियमचा एक खास भाग आपल्या लाडक्या छत्रपतींना आणि त्यांच्या पराक्रमाला समर्पित आहे. चला तर मग करूया टाईम ट्रॅव्हल. आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम गावदेवीचं दर्शन महत्त्वाचे, कारण तीच आपल्या गावची रक्षणकर्ता असते. ही आहे देवीची पालखी आणि हे आहेत गावचे गुरव. त्यांनी आमचे गाऱ्हाणे देवीसमोर मांडले. पुढे आपल्याला पाहायला मिळतात गावातील सांस्कृतिक वाद्य. जसजसे गावात प्रवेश करू तसे तसे तुम्हाला जाणवेल की तुम्ही थेट भूतकाळात पोहोचला आहात. मित्रांनो, आज आपण कितीही वस्तू ऑनलाईन मागवल्या तरी 500 वर्षांपूर्वी आपलं कोकण कसं चालत होतं? त्या काळी कोणतीही दुकानं किंवा बँका नसायच्या. गाव कसं स्वावलंबी होतं, याचं सर्वात मोठं कारण होतं 12 बलुतेदार व्यवस्था. या व्यवस्थेत एकूण 12 मुख्य कारागीर असायचे, ज्यांचे काम गावकऱ्यांना वर्षभर सेवा देणे हे होते. इथे तुम्हाला दिसेल पारंपरिक कोकणी घरं, मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि अंगणातील तुळशी वृंदावन. जुन्या काळातील स्वयंपाकघरं, दगडी जातं, उखळ, चूल, शेतीची साधने, बैलगाडी आणि पाण्याची पारंपरिक व्यवस्था. प्रत्येक गोष्ट त्या काळातील बुद्धिमत्ता आणि निसर्गाशी असलेले नाते सांगते. येथील मेणाचे पुतळे आणि देखावे इतके वास्तववादी आहेत की काही क्षणांसाठी ते खरेच जिवंत आहेत असे वाटते. हे ठिकाण फक्त पाहण्याचे नाही तर अनुभवण्याचे आहे. प्रत्येक पाऊल तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाते. मुलांना इतिहास शिकवण्यासाठी आणि मोठ्यांना जुन्या आठवणी जागवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. गणपतीपुळे म्हटलं की आपल्याला मंदिर आणि समुद्र आठवतो. पण या प्रवासात प्राचीन कोकणची भेट घेतली तर कोकण फक्त पाहिला जात नाही, तो मनापासून अनुभवला जातो. प्राचीन कोकण संग्रहालयात मार्लेश्वर या पवित्र स्थळाची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यामुळे गणपतीपुळ्यातच तुम्हाला मार्लेश्वराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जवळून अनुभवता येते. हा देखावा केवळ मंदिराची प्रतिकृती नसून कोकणातील श्रद्धा, निसर्ग आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा अशी ही अविस्मरणीय सफर पूर्ण करून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. पुढच्या वेळी गणपतीपुळ्याला आलात तर या काळ प्रवासाचा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.